टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। विजयराम मौर्य जी, विनोद पाटणकर जी, सुरेश मगर जी, समीर शेट्टी जी, अमित राज जी, उमाताई मुंडे जी, संतोष चोपड़े जी, शासनाचे उपस्थित असणारे अतिरिक्त अधिकारी, उपविभागीय अधिकारी, सर्व अधिकारी, अमित उपडे जी, प्राजक्ताताई चव्हाण जी, शिवराम शिंदे जी, नंदू म्हात्रे जी, रामचंद्र सकपाळ जी, रामचंद्र चितळकर जी, सर्व सन्माननीय आजी माजी नगरसेवक नगरसेविका, माझ्या रोहा तालुक्यामध्ये वेगवेगळ्या संस्थांच्यावर काम करत असणारे सर्व पदाधिकारी, विविध राजकीय पक्षांचे उपस्थित असणारे सर्व मान्यवर, सर्व पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, एक नवीन दालन तटकरे साहेबांच्या प्रयत्नातनं राज्य सरकार आमचं टाटा टेक्नॉलॉजी, टाटा उद्योग समूहाचा एक भाग म्हणून टाटा टेक्नॉलॉजी त्यांच्या वतीने इथं होतो. टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेडनं पुढाकार घेतला आणि हा पुढाकार घेत असताना आम्ही सतत हा विचार करत असतो की कुठं कुठं काय चाललंय, देशात काय चाललंय, परदेशात कुठं काय चाललंय, तिथे आणल्यानंतर त्याचा उपयोग आपल्या देशाला, आपल्या राज्याला, आपल्या परिसराला होईल, आपल्या जनतेला होईल. आणि त्याच्यातूनच काही सहकाऱ्यांशी बोलत असताना ज्यांचा उल्लेख मी मगाशी केला की सुशील कुमार किंवा प्रीतम गंजेवार यांच्याकडनं आम्हाला माहिती मिळाली की सेंटर फॉर इन्व्हेन्शन, इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड ट्रेडिंग सेंटर, अर्थात त्याला CIIIT म्हणून ओळखलं जातं. आणि तशा पद्धतीनं आपल्या देशामध्ये कर्नाटक, तामिळनाडू, बिहार, आसाम, गोवा, उत्तर प्रदेश, तेलंगणा या राज्यामध्ये अशा प्रकारचं काम चाललेलं आहे. आता तुम्हाला जी काही छोटीशी क्लिप दाखवली त्यामध्ये देखील आपल्या राज्यात गडचिरोलीला हे काम पूर्ण झालेलं आहे. आणि मगाशी तुम्हाला जे दाखवलं ते गडचिरोलीचं सेंटर तुम्हाला दाखवलं. साधारण तशा पद्धतीचं सेंटर आपला रोहाच्या परिसरामध्ये आपण सुरू करू पाहतोय. आणि हे सगळं करत असताना त्याचा उल्लेख माझ्या आधी सुशील कुमारांनी केला, तटकरे साहेबांनी केला, अदितीनं केला की दरवर्षी साधारण 3000 विद्यार्थी वेगवेगळे कोर्सेस इथून घेऊन बाहेर पडणार आहेत. मी सुरुवातीलाच आपल्या सर्वांच्या साक्षीनं टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेडच्या पुढाकारातनं आणि आपली MIDC जी आहे, ज्याचे अध्यक्ष उदय सामंत आहेत, आणि रोहा नगर परिषदेच्या सहकार्यातनं, कारण जागा रोहा परिषदेने दिलेली आहे, उभारण्यात येत असलेला सेंटर फॉर इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन अँड ट्रेनिंग सेंटर, अर्थात CIIIT कौशल्यवर्धन केंद्राचं भूमिपूजन झालं असं मी जाहीर करतो. टाटा उद्योग समूह म्हणल्यानंतर जसं आपल्याला कळत आहे तसं टाटा उद्योग समूह म्हणजे विश्वास. जिथं टाटा उद्योग समूह आहे तिथं नेहमी चांगलं काम राहणार, दर्जेदार, विश्वासार्ह होणार याची खात्री भारतीयांना आहे, तुम्हाला मला आहे. त्यामुळे या CIIIT केंद्राचं कामही वेळेमध्ये पूर्ण होईल, दर्जेदार असेल असा विश्वास मी रोहाकरांच्या समोर व्यक्त करतो. आणि या प्रकल्पाशी संबंधित सर्वांना त्यांच्याकडून उत्तम प्रकारचं कार्य घडावं, सहकार्य मिळावं अशी अपेक्षा देखील व्यक्त करतो. तसं बघितलं तर आपलं रोहा शहर हे कुंडलिका नदीच्या काठावर बसलेलं आणि कोकण रेल्वेचं सुरुवातीचं ठिकाण म्हणून आपल्या रोह्याची ओळख. भात शेतीसाठी तसा प्रसिद्ध हा तालुका
रोहा शहराला तसं बघितलं तर सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा हा देखील लाभलेला आहे. अलीकडे या शहराला उद्योग नगरी ही नवी ओळख इंडस्ट्रीमुळे प्राप्त झालेली आहे. रोहा आणि परिसराच्या औद्योगिक विकास होत असताना इथं काही रासायनिक आणि इतर उद्योगांचं केंद्र झालेलं आपण सगळेजण पाहतोय. या ठिकाणी उद्योग क्षेत्राला कुशल मनुष्यबळाची गरज होती, परंतु औद्योगिक प्रशिक्षणाला काळानुसार अत्याधुनिक बनण्याची खऱ्या अर्थाने गरज होती आणि उद्योगांची गरज आणि AI सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण युवकांना युवतींना मिळणं अत्यंत आवश्यक आहे. ज्याला कृत्रिम बुद्धिमत्ता आपण म्हणतो, मराठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स असा तो AIचा लॉंग फॉर्म आहे. आणि त्यासाठी आपल्या टाटा उद्योग समूह टाटा टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून पुढे आलं आणि त्यांनी CIIT स्थापन करण्याच्या करता सहकार्य दाखवलं. त्याबद्दल मी टाटा उद्योग समूहाचं, टाटा टेक्नॉलॉजी या सगळं जे काही आमचे सुशील कुमार आहेत, आमचे प्रीतम गंजेवार आहेत, बाकीची सगळी त्यांची टीम आहे, त्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो, मनापासून कौतुक देखील करतो. टाटा सेंटरमध्ये होणारे कोर्सेस हे विनामूल्य असणार आहेत. प्रायव्हेट सेंटर्समध्ये हेच ट्रेनिंग माझ्या माहितीप्रमाणे काही जण त्याला 75,000 रुपये ते 1,00,000 रुपयापर्यंत फी लावली जाते. माझी रोहाकरांना, कोकणवासियांना विनंती आहे की मोफत दिलं की लोकांचा विश्वास बसत नाही, काहीतरी ह्याच्यात गडबड आहे. पैसे घेतले की मग काय नाही, आपण पैसे मोजले म्हणजे काहीतरी होणार असं नाहीये. त्यामध्ये मी सुरुवातीलाच सांगितलं, यामध्ये आमच्या मुलांना मुलींना अतिशय चांगल्या प्रकारे हे शिक्षण मिळावं ही भावना आमच्या सुनील तटकरेंची, आदितीची, आपल्या रोहा नगर परिषदेची, आमच्या MIDCची, आमच्या राज्य सरकारची आहे. आज रायगडला रोहा MIDCमध्ये CIITचं भूमिपूजन होत असताना याचं बांधकाम उभारणी झाल्यानंतर लवकरच पूर्ण होईल पुढच्या वर्षात. कोकणातील युवकांना, युवतींना, उद्योगांना गरजेप्रमाणे अतिशय अत्याधुनिक स्वरूपाचं औद्योगिक आणि तांत्रिक कौशल्य विकासाचं प्रशिक्षण हे मिळणार आहे. उद्योगात AIचा वापर कसा करावा हे प्रात्यक्षिक देखील शिकता येणार आहे. त्याच्यातून माझ्या इथल्या भागातल्या कोकणवासियांना, रोहावासियांना रोजगार आणि स्वयंरोजगाराची संधी देखील त्याच्यातून प्राप्त होणार आहे. आणि विशेष म्हणजे आपल्या उद्योग क्षेत्राला कुशल प्रशिक्षित मनुष्यबळ मिळणार आहे. आणि यातून माझ्या रोहात उद्योगपूरक वातावरण निर्माण होणार आहे. या प्रकल्पामुळं माझ्या रोहा शहर, तालुका आणि रायगड शहरातील विद्यार्थिनी तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना देखील त्याचा फायदा होणार आहे. नवोदितांना नवीन उत्पादन विकसित करण्यास त्याच्यातून मदत होणार आहे. चांगल्या दर्जाची नोकरीसुद्धा त्याच्यामध्ये त्यांना संधी उपलब्ध होणार आहे. आणि उच्चस्तरीय प्रशिक्षण कार्यक्रम त्याच्यातून आपण आयोजित केले जाणार आहेत. रोहा शहरातील युवकांनी, युवतींनी उद्योग क्षेत्राची दोघांची गरज पूर्ण होण्यास या CIITची मदत होणार आहे. ही बाब आमच्या राज्याच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची आहे. तटकरे साहेबांच्या, आदितीच्या दृष्टीनं पण अतिशय महत्त्वाची आहे. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे सर्व अधिकाऱ्यांचं विशेष आभार मानतो. त्यांनी महाराष्ट्राच्या औद्योगिक आणि मनुष्यबळ विकासात कायम मोठं योगदान दिलेलं आहे. आणि टाटा टेक्नॉलॉजीनं याआधी आपल्या महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर चंद्रपूर आणि गडचिरोली इथं, इतर राज्यांमध्ये देखील अशी केंद्र केली मी तुम्हाला सांगितली, पण गडचिरोली, चंद्रपूरमध्ये देखील ही केंद्र त्या बाबतीमध्ये सुरू झालेली आहेत. त्याच्यामध्ये 2019ला चंद्रपूरला सुरू झालं, 2022ला आपल्या गडचिरोलीला सुरू झालं. त्या भागातलं लोकसंख्येचा विचार करून आम्ही त्याची साईज ठरवत असतो. पुणे असेल, ठाणे असेल, मोठे जिल्हे, तिथं आम्ही जास्त मुलं मुली शिक्षण घेतील. इथं 3,000चं
शिक्षण देणारे, दुसरीकडे कुठं 5,000 असतात, 4,000 असतात, 7,000 असतात, अशा प्रकारे आपण ते शिक्षण देण्याचा प्रयत्न करत असतो. माझं तुम्हाला सांगायचं की चंद्रपूर गडचिरोलीला आपण प्रत्यक्ष सेंटर सुरू केलेली आहे. कल्याण डोंबिवलीला देखील भूमिपूजन मेमध्ये पूर्ण केलेलं आहे. रत्नागिरीला प्रत्यक्ष काम सुरू झालेलं आहे. पुण्यामध्ये देखील प्रत्यक्ष काम सुरू झालेलं आहे. शिर्डी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये त्याचा प्रस्ताव आता आपण मंजूर केलेला आहे. बीडला मी उद्याच्या 7 तारखेला जातोय, त्यावेळेस बीडचं आम्ही भूमिपूजन करतोय. त्याचबरोबर आमचं नांदेडचा मराठवाड्यातला आपला प्रस्तावित आहे, छत्रपती संभाजीनगरचं प्रस्तावित आहे आणि आज रोहा MIDCच्या करता रोहा शहरामध्ये आपण भूमिपूजन करतोय. अशा प्रकारची केंद्र आहे. आम्ही टप्प्याटप्प्यामध्ये 36 जिल्ह्यामध्ये जाणार आहोत. आम्ही काही आत्ताच सुशील कुमारांशी बोलत होतो की पुणे जिल्हा खूप मोठा जिल्हा आहे. माझ्याकडे 25 आमदार एका जिल्ह्यामध्ये, 18 आपले विधानसभेचे आमदार आहेत आणि नंतर बाकीचे विधान परिषदेचे 6-7 आमदार वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे, जवळपास 4 खासदार आहेत आणि पॉप्युलेशन पण माझ्या इथं जिल्ह्याचे जास्त आहे. त्याच्यावर मी पुण्यामध्ये मोठं केंद्र घेतलं, पिंपरी चिंचवडमध्ये देखील घेण्याचा माझा प्रयत्न आहे. एकंदरीतच हे काम करत असताना आपल्याला मला आवर्जून सांगायचं आहे, हे जो काही प्रतिसाद आपल्या टाटा टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपल्याला मिळतोय, 1.5 महिन्याच्या आतच सर्व CIIITच्या मंजुरीची पत्र आपल्याला मिळाली. 4 CIIIT तिथं उभी राहत आहेत. सांगायचा मुद्दा एवढाच आहे मला की सामाजिक बांधिलकी म्हणतात की टाटा उद्योग समूहानेच दाखवावी. त्यांनी नेहमीच या ग्रुपनं 26/11च्या हल्ल्याच्या वेळेस पण टाटा उद्योग समूह धावून आला. तुम्हाला किती लोकांना माहिती आता मला माहित नाही, परंतु करोनाचं संकट आलं त्यावेळेस टाटा उद्योग समूहांनी पहिल्यांदा 1,500 कोटी रुपये त्या कामाच्या करता दिलेले होते आणि नंतर पण सातत्याने जी काही मदत करायला पाहिजे तशा पद्धतीने ते मदत करतच होते. एकंदरीतच त्या आपल्या प्रकल्पाच्या माध्यमातून कोकण उद्योग पूरक वातावरण निर्माण व्हायला मदत होणार आहे आणि ज्याच्यातून आमच्या नवीन मुलांना देखील एक नवीन शिक्षणाचं दालन हे उघडलं जाणार आहे. त्याच्यात सतत बदल होत असतात, सतत नवीन टेक्नॉलॉजी असते. आत्ता तुम्ही जी काही फिल्म बघितली त्यामध्ये सतत रिसर्च होऊन नवीन नवीन टेक्नॉलॉजी पुढे येत असते आणि टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेड ही ती अपडेट करत असते. आपल्यामध्ये गडचिरोली आणि चंद्रपूरला जी काही टेक्नॉलॉजी आहे किंवा जी मशिनरी आहे त्याच्यापेक्षा पुढची अपडेट केलेली मशिनरी इथं टाकायचं आमच्या सुशील कुमार आणि प्रीतम गंजेवार यांनी सगळ्यांनी ठरवलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्या बाबतीतली फार आपण बिनधास्त राहा. तुमचे खासदार सुनीलजी तटकरे, तुमचे लोकप्रतिनिधी, मंत्रिमंडळातील माझ्या सहकारी अदिती आणि त्यांची सगळी टीम त्यामध्ये फार बारकाईने लक्ष देऊ नये. जिथं कुठं माझ्यासारख्याचं पण सहकार्य लागेल तिथं मी देखील कुठं कमी पडणार नाही, अशा प्रकारचा विश्वास मी माझ्या रोहेकरांना या निमित्तानं देतो. इथून पुढे देखील अजून बऱ्याच गोष्टी आपण हातामध्ये घेतलेल्या आहेत, त्या टप्प्याटप्प्यामध्ये पूर्णत्वाला नेण्याचा आमच्या महायुती सरकारचा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, उपमुख्यमंत्री एकनाथरावजी, मी, अदिती, आमचे डॉक्टर उदय सामंतजी, आमच्या सगळ्यांचाच अशा प्रकारचा प्रयत्न हा राहिलेला आहे, पुढे पण राहणार आहे. त्याबद्दल आपण मनामध्ये किंवात्र शंका बाळगू नका, अशा प्रकारची विनंती देखील मी आपल्या सर्व सहकाऱ्यांना करतो. आणि एकंदरीतच नवीन जे काही तंत्रज्ञान विकसित होत आहे आता, अलीकडच्या काळामध्ये पूर्वीच्या काळातले आपले ITIचे कोर्सेस जे असायचे त्याच्यात पण काही आता बदल झालेले. त्याच्यात पण नवीन जी काही उपकरणं आपण वापरतो, ज्या काही गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला वापराव्या लागतात त्या दुरुस्त करण्याच्या करता नवीन कुशल हा आपल्याला कामगार पाहिजे.
त्याकरता ह्या सगळ्या गोष्टीचा उपयोग अतिशय चांगल्या प्रकारे होणार आहे. आम्ही एवढ्यावरच थांबलेलो नाहीये. आत्ताच माझी चर्चा होत असताना सुशील कुमारजींनी सांगितलं की दादा, काही भागामध्ये आपण कृषीला उपयोगी पडेल अशा प्रकारचं तंत्रज्ञान हे तिथं देण्याचा प्रयत्न करू, तशा प्रकारचे कोर्सेस तिथं देण्याचा प्रयत्न करू, तिथं यायचा त्या पद्धतीने आपण वापर करू. त्याच्यामुळं आम्ही तर यंदा अर्थसंकल्पामध्ये मी 500 कोटी रुपये 2 वर्षाच्या करता ठेवलेले होते एआयचा वापर करण्याकरता. पण आता मी ठरवलेलं आहे की 500 कोटी रुपये 2 वर्षात न देता 500 कोटी रुपये एकाच वर्षात माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना एआयच्या बाबतीमध्ये द्यायचे. आणि पुढच्या वर्षी कसा माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा कोकण, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र त्या माझ्या सहकाऱ्यांचा कसा प्रतिसाद मिळतोय ते बघून अधिक जरी रक्कम तिथं तरतूद करावी लागली तरी आम्ही करू. केंद्र सरकार पण नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जे काम करत आहे ज्याचा उल्लेख आता सुनील तटकरे साहेबांनी आपल्या भाषणामध्ये केला. दिघीचा पोर्ट असेल तिथं जवळपास 40,000 कोटी रुपये, वाढवण आपलं पालघरचा पोर्ट असेल तिथं 75,000 कोटी रुपये, मला वाटतं 76,000 कोटी रुपये तिथल्या त्या बाबतीमध्ये आपल्याला त्याच्यावर तरतूद करण्यात आलेली आहे. आणि जगातले 10 जे काही चांगले पोर्ट आहेत त्याच्यात आपल्या वाढवण पोर्टचा समावेश होणार आहे. अशा मोठ्या मोठ्या गोष्टी आपल्या महाराष्ट्रामध्ये शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये करण्याचा आमचा सगळ्यांचा अतिशय प्रयत्न चालू आहे. आणि त्याला खूप चांगल्या प्रकारची साथ केंद्र सरकार देत आहे. टाटा सारखा उद्योग समूह देतोय, इतर पण वेगवेगळ्या कंपन्या, त्याच्यातनं पण CSRच्या माध्यमातून आमचे प्रांताध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तुमचे खासदार सुनील तटकरे साहेब तिकडनं पण निधी आणतायत. असा जिल्हा परिषदेच्या वतीनं, आमच्या CSRच्या वतीनं केंद्र सरकार, राज्य सरकार, खासदार निधी, आमदार निधी अशा विविध माध्यमातून महाराष्ट्रामध्ये, कोकणामध्ये निधी आणण्याचं काम हे चाललेलं आहे. आणि त्याच्यात तुमचा माझा हा कोकण कुठं मागे राहू नये त्याबद्दलची अतिशय बारकाईनं काळजी, खबरदारी हे तटकरे साहेब आणि आदिती आणि त्यांची सगळी टीम घेते. आमचे महायुतीचं सरकार घेत आहे. ही पण बाब आपण सगळ्यांनी या निमित्तानं ध्यानामध्ये घ्यावी. आजचा कार्यक्रम थोडासा वेगळा आगळा, अधिक न बोलता त्याच्यातून आपल्याला पुढं ज्या ज्या गोष्टी जाणवतील त्या नवीन कुठलीही सुरुवात केल्यानंतर काही त्याच्यामध्ये आपल्याला वाटतं की इथं हे केलं पाहिजे, तिथं ते केलं पाहिजे, तशा पद्धतीनं अनुभवातलं इथली इंडस्ट्री सांगेल, इथले लोकप्रतिनिधी सांगतील, इथले त्या क्षेत्रातले मान्यवर सांगतील, तशा पद्धतीनं काही बदल देखील उद्याच्या काळामध्ये करण्याची गरज भासली तर आपलं राज्य सरकार, आपली MIDC, आपले बाकीचे सगळ्या संस्था त्या कुठं मागं राहणार नाही, आपलं सरकार कुठं मागं राहणार नाही त्याबद्दलची मी आपल्या सगळ्यांना देतो. आणि मी पुन्हा एकदा कोकणासाठी, पुण्यासाठी, मराठवाड्यासाठी, राज्याच्या इतर वेगवेगळ्या भागाच्यासाठी टाटा उद्योग समूहाकडनं सातत्याने मिळत असलेल्या मदतीसाठी आणि सहकार्यासाठी मनापासून त्यांचे आभार मानतो. टाटा समूह आणि आपण सर्वजण दाखवत असलेल्या सामाजिक बांधिलकीची जाणीव माझी रायगडची जनता, रोह्याची जनता आणि महाराष्ट्रवासीय कायम त्या बाबतीमध्ये लक्षात ठेवतील अशी खात्री मी या निमित्तानं बाळगतो. पुन्हा एकदा सर्वांचे मी इथं आल्याबद्दल तुमचं सर्वांचं स्वागत करतो, आपले आभार मानतो आणि CIIIT उभारणीच्या कार्याला मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.